इकडे आपलं कैरीचं पन्हं तयार झाले आणि अगदी मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. आणि अशा प्रकारचं जर पन्हं तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा व्हिडिओ हा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर हा कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल अशा प्रकारचं पन्हं बनवलेलं आणि अगदी नॅचरल पद्धतीने. यात आपण मिक्सरचा वापर बिलकुल केलेला नाही. तर चला आता कुठलाही वेळ न घालवता आपण कैरीचं पन्हं तयार करूयात. नमस्कार. आज आपल्याला कैरीचं पन्हं बनवायचं आहे आणि आता सध्या नवीन अशा कैऱ्या सुरुवात झालेली आहे. तर इकडे आपण 2 कैऱ्या घेतल्यात आणि ही थोडेसे कवळ्या आहेत. जर तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठ्या असतील तरीसुद्धा चालतील. आणि आता कैऱ्याला सुरुवातच झालेली आहे. तर यापासून आपल्याला अगदी छान प्रकारे पन्हं बनवता येतं. कैरी आणि गूळ वापरून पन्हं बनवता येतं. तर त्याच पद्धतीने आपण पन्हं कशा प्रकारे बनवायचं आहे हे पाहणार आहोत. तर चला आपण पुढची कृती करूयात. इकडे आपल्याला आता पुढची कृती करायची आहे. तर त्याच अगोदर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुढची कृती करूयात. आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्याला या कैऱ्या उकडून घ्यायच्या, म्हणजे अगदी अशा जसं पिकलेला आंबा असतो त्याच प्रकारे ही कैरी आपल्याला उकडून घ्यायची आहे. तर आपण इकडे आपण पातेले घेतले आणि पातेल्यात पाणीसुद्धा घेतलेलं आहे. तर आपण ही कैरी स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेली आहे. तर आपण ही उकडायला घालूयात. आणि आता ही पातेलं आपण गॅसवरती ठेवूयात. इकडे आपण गॅसवरती पातेलं ठेवले आणि आता आपण गॅस चालू करूयात. गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि अगदी हलकी प्रोसेस आहे. याला बिलकुल वेळ लागणार नाही, कारण ही कैरी जी आहे ती अगदी कवळी आहे, त्यामुळे याला उकडण्यासाठी सुद्धा वेळ लागणार नाही आपल्याला. याला 5 मिनिटांमध्ये उकडून सुद्धा होईल. इकडे आपल्या कैऱ्या उकडून झालेल्या आहेत आणि 5 मिनिटं सुद्धा झालेत. तर पाहूयात आपण. खूप चांगल्या प्रकारे कैरी उकडून झालेली आहे. तर आता आपण गॅस हा बंद करूयात. गॅस इकडे बंद केला आहे आणि आता आपल्याला ही कैरी, आपण जी ही कैरी उकडून घेतलेली आहे तर ही आपल्याला थंडसुद्धा करून घ्यायची आहे. तर आपण काय करायचं ना, इकडे आपल्याला ह्या उकडल्या कैरीतलं पाणी काढायचं आहे आणि याच कैरीमध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं आहे, म्हणजे अशी लवकर आपली कैरी चांगली थंड होईल. इकडे आपण कैरीतलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला थंड पाणी घालायचं आहे. इकडे थंड पाणी घातलेलं आहे आणि आता ही कैरी आपल्याला अशी हाताने थोडीशी दाबून घ्यायची आहे. आणि अगदी याला आपले 2 सेकंदसुद्धा झालेले नाहीत थंड पाणी घालून, तरीसुद्धा ही कैरी थंड झालेली आहे. ही पाहू शकता. अगदी अशा प्रकारचं जसं आपला आंबा पिकलेला असतो त्याच प्रकारे याला फ्लेवर आलेला आहे आणि हा दबतसुद्धा आहे. हे पाहू शकताय. अशा प्रकारे आपल्याला उकडून घ्यायचं याला. आणि आता ही थंड झालेली आहे कैरी, तर आपण यातला गर काढून घेऊयात. इकडे आता आपण हेच पातेलं घेतलं आहे आणि आता आपल्याला ही कैरी जी आपण उकडून घेतलेली आहे तर याचा गर काढून घ्यायचा आहे. तर आपल्याला यावरती बतईने थोडंसं कट करून घ्यायचं आहे. आणखीन थोडंसं कट करून घेऊयात. हे पाहू शकता. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि याचा गर अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे. इकडे ह्या सालट्याला सुद्धा आपला गर आहे, तर तो चमच्याच्या साहाय्याने तुम्ही काढून घेऊ शकताय. हे सालटं असं उलटं करायचं.
हे अशा प्रकारे तुम्ही गर काढून घेऊ शकता. तर मी इकडे दोन्हीही कैरींचा गर काढून घेते आता. अगदी अलगद हाताने तुम्ही काढून घेऊ शकता. आणि कैरीसुद्धा आपली छान प्रकारे उकडलेली आहे. अशा प्रकारे गर काढून घ्यायचं आहे. हा सुद्धा गर काढून झालेला आहे. इकडे आपल्याला आता यामधली अशी कोय काढून घ्यायची आहे. इकडे आपला गर काढून झाला आहे आणि त्यातली कोयसुद्धा काढून झालेली आहे. तर यामध्ये घालायचं आहे गूळ. इकडे गूळ घालत आहोत आपण. तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घालू शकता. गोड जर आवडत असेल तर घाला जास्त, आणि जर कमी आवडत असेल तर कमीसुद्धा घालू शकता. इकडे मी गूळ घातलेला आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे आपण असा गूळसुद्धा घातलेला आहे. इकडे आपण छान प्रकारे असं मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. इकडे आपण पाणी घालत आहोत. इकडे आपलं पाणी घालून झालेलं आहे. याला थोडं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे चांगल्या प्रकारे याला फिरवून घ्या. आतमध्ये घातलेला गूळ हा विरघळला पाहिजे. त्यानंतर आपल्याला घालायचं यामध्ये मीठ. मीठ आपण अगदी थोडंसं घालायचं आहे. म्हणजे गूळ, कैरी आणि मीठ याचं असं एकदम छान फ्लेवर येतो. त्यासाठी आपण मीठ वापरलेलं आहे. आणि जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तो सुद्धा घालू शकता. तर आता हे मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर घालायचं आपल्याला ही पुदिन्याची पानं. आता आपलं इकडे पूर्णपणे तयार झालेलं आहे कैरीचं पणं. आणि आपण याला मिक्सरला काढणार नाहीत, कारण मिक्सरला याचा कलर चेंज होतो आणि वरून असं खूप पांढरटपणा येतो. त्यासाठी आपण काढायचं नाही. अशा प्रकारचं अगदी नॅचरल पद्धतीने पणं बनवायचं आणि चवीलासुद्धा उत्तम. आणि जशाच तशी चव अगदी 24 तास राहते. बिलकुल यामध्ये फरक पडणार नाही. आणि तुम्ही जर फ्रीजला जर स्टोअर करून ठेवलं तरीसुद्धा चालतो. तर चला आपण आता इकडे ग्लासमध्ये काढून घेऊयात. इकडे आपलं पणं काढून झालेलं आहे. इकडे आपण हा बर्फ घेतला आहे, तर हा घालूयात. इकडे हा पुदिना आणि खूप सुंदर असं आपलं कैरीचं पणं तयार झालेलं आहे. तर नक्कीच ट्राय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.